वादामदमानकरुण्यं श्रीरामकृतं जपते. सर्वांना रामकृष्णाच्या सेवा आणि सर्व हनुमंताच्या चरणी दर्शनासाठी अतिशय प्रेम घेऊन आपण सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. सर्वांना रामकृष्णाने दर्शिला. धर्मातील भाग्यवंतांनो, माझ्या माया बहिणीनो, हा भारत आपला आहे, हे राष्ट्र आपला आहे आणि प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये भाव असला पाहिजे की माझ्या राष्ट्राची सेवा करत असताना, माझ्या देशाची सेवा करत असताना, माझ्या भगवंताची सेवा करत असताना, माझ्या गुरुवर्यांची सेवा करत असताना किंवा माझ्या भारतीय धर्म संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करत असताना आपण स्वतः अतिशय निर्मळ आणि सक्षम असला पाहिजे. आपला थोडाफार अभ्यास असला पाहिजे. कारण की समाजाची सेवा करताना प्रत्येक जीव सृष्टीमध्ये जो मनुष्य आहे ना, जीव आहे ना, त्या जीवाला काहीतरी हवा आहे. तो प्रत्येक जीव तुमची फुकट सेवा करायला रिकामाच नाही. का बरं? कारण की मला असं वाटतं मुके प्राणी सोडल्याच्या नंतर आपण सगळे बोलके आहात ना, तर आपल्या सगळ्या बोलक्या प्राण्यांना ना आपला स्वार्थ किंवा मला काहीतरी हवं आहे, मला कसं जगायचं, मी कसं जगलं पाहिजे, हे प्रत्येकाला बुद्धी असते. बघा, आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी, साधू संतांची खूप मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्राला आहे. आणि या दिव्य भारताला ऋषी मुनी, साधू संत, भगवंताचे मोठे मोठे दिग्गज भक्त, की भगवंत त्यांच्या संग अक्षरशः राहिला. भगवंताने त्या भक्तांमध्ये येऊन त्यांच्या ताटामध्ये जेवण केलं. त्या भक्तांचं सर्व काम धंदा त्या भगवंताने केला. आणि भगवंताला काय आवडतं? तर भगवंताला आपल्या भक्ताचं निर्मळ मन आणि त्याचं प्रेम आवडतं. आहे. कारण प्रत्येक जीव आता ना, मला असं वाटतं की त्याला आता भगवंताची गरज आहे. आणि जीवन जगत असताना संत श्रेष्ठ संत कबीर म्हणतात, गुरुबिन माला फेरते, गुरुबिन देते दान, गुरुबिन सब निष्फल गया, पूजो वेद पुराण. संत कबीर म्हणतात, जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू येत नाहीये, तोपर्यंत आपली प्रगती होऊ शकत नाहीये. किंवा आपण जे दान धर्म भक्ती करतात ना, ती प्रॉपर भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. याचं कारण काय आहे? तर पोहोचू शकत का बरं नाहीये? की आपला भाव नाही का, आपली श्रद्धा नाही का, भगवंताची भक्ती आपल्याला नामस्मरण करता येत नाही का? पण संत आयुष्यामध्ये का हवे, गुरु आयुष्यामध्ये का हवे? तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे, संत आणि सद्गुरू आपल्या मनाचा संशय घालवतात. आपल्या मनाचे षडविकार घालवतात. आणि ते षडविकार घालवल्याच्या नंतर जो आपला शुद्ध भाव असतो तो देवाला आवडत असतो. आता उदाहरण, तुम्ही म्हणाल की का गुरुदेवा, सद्गुरू आल्याच्या नंतरच भगवंताला आपली भक्ती आवडते का? सद्गुरू आल्याच्या नंतरच आपण देवाची भक्ती करू शकतात का? म्हणजे सद्गुरूची का आवश्यकता आहे किंवा सद्गुरू का हवे आहेत? तर आपल्या जीवनामध्ये एक कोणीतरी आपल्याला सपोर्ट करणारा, आपल्याला आपलं हित सांगणारा, आपले षडविकार घालवणारा, आपल्याला योग्य ते काय आहे ते सांगणारा, तो मार्ग दाखवणारा, त्याला आपण सद्गुरू म्हणतात. त्याच्यात पर्याय नाही. कारण की आपण भगवंताची भक्ती करतात ना, तर भगवंताचं नामस्मरण कसं केलं पाहिजे, केव्हा केलं पाहिजे, बऱ्याचशा अशा जीवनामध्ये गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींमध्ये आपण अडकून जातात. आणि अडकून गेल्याच्या नंतर ना आपल्याला देव प्राप्त होत, ना भगवंताची भक्ती आपण व्यवस्थित करू शकत. आणि शेवट काय होतं की मनुष्य जीवन हे अल्प आयुष्य आहे. कारण आपलं काही जीवन बालपणामध्ये जातं, काही जीवन आपलं प्रपंची गोष्टीमध्ये तारुण्यामध्ये जातं आणि काही जीवन वृद्धावस्थेत जातं. म्हणजे मला असं वाटतं की आपण केव्हा जगतात, केव्हा जगलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधीही कळत नाही. हे कोण सांगतं? तर सद्गुरू सांगत असतात. आणि पहिल्या प्रथम आपल्या मनामध्ये काही स्वार्थ असतात, काही विकार असतात, काही मन आपलं चलबिचल असतं. तर त्याच्यामध्ये काय होतं की भगवान परमात्माला आपण काय म्हणू की
काहीतरी मनोकामना असतात आणि आपण काहीतरी एक मनोकामनेचा भाव ठेवून आपण देवाकडे जात असतात. आता उदाहरण आपण मंदिरामध्ये जरी गेलं ना तर एवढं देवा सुखाचं ठेव एवढं तरी बोलता का नाहीये. पण आता विचार करायची गोष्ट आहे, साधूकडे गेल्याच्या नंतर आपण सहज जाऊ का साधूकडे? आपण सहज जाऊ शकत नाही. काहीतरी आपला प्रश्न असतो आणि ते प्रश्न घेऊन आपण देवाकडे, गुरुवर्यांकडे, साधू संतांकडे जातात. तर मेन जिथे तुम्ही जातात ना तर मेन तिथे ना तुमचा प्रश्न समजला पाहिजे त्यांना. तुम्ही माझ्याकडे का आलात? तुमच्या प्रश्नाच्या पाठीमागे तो प्रश्न निर्माण का झाला हे पण त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, गुरूंना प्रश्न काय विचारावा, आपण काय प्रश्न केला पाहिजे, थोडीफार माहिती, थोडंफार ज्ञान पण ते आपल्याला असलं पाहिजे. कारण की आपण जेव्हा सद्गुरूकडे जातात ना तर पहिल्या प्रथम ना आपल्याकडे ना खूप वेगळ्या प्रकारचे मनात गोंधळ असतात, की संशय वृत्ती असते आपली, की अरे बापरे आपण बरंच ऐकले या बाबाबद्दल, बाबा फार चमत्कारी आहे, फार बाबा चमत्कार करतो, दारू सुटतात किंवा बऱ्याच लोकांचे प्रपंच सुरळीत झालेले आहेत. तर मला असं वाटतं की कानाला आणि डोळ्याला ना 4 बोटाचा महिना पण फरक आहे. मला असं वाटतं ठीक आहे आपण कोणाचं तरी ऐकत आपला समाधान वाटतं, त्या ऐकण्याने त्या श्रवण शक्ती जर चांगली असेल तर आपण ते ऐकून इथपर्यंत येतात. पण इथपर्यंत आल्याच्या नंतर पहिल्या प्रथम तर मला असं वाटतं जरी तुम्ही कोणाचं ऐकून इथे आलात किंवा व्हिडिओ बघून तुम्ही इथे आलात तर इथे आल्याच्या नंतर 4-5 शनिवार तुम्ही फक्त अभ्यास करायला पाहिजे. बाबाला पैसे आवडतात का, बाबाला प्रसिद्धी आवडते का, नेमकं इथे काय चाललंय, नेमकं काय शनिवारी का लोक इथे येतात, नेमकं कारण काय आहे याचा महिलांना पण अभ्यास केला पाहिजे. कारण प्रत्येकाला बुद्धी आहे आणि मला असं वाटतं की गुरुदेव असं सहज बोलून जातात आणि मग काही देवाचे भक्त असतात आणि त्यांच्या भक्तीमध्ये कुठेतरी त्यांचा भाव खूप निर्मळ असतो, इतका निर्मळ भाव असतो त्यांचा की त्या भावाला कुठेतरी असं वाटतं की अरे बापरे गुरुदेव अंगात येणाऱ्या लोकांबद्दल बोलले, मग अंगात खरंच येतं का, मग अंगात का येत नाही, गुरुदेव म्हणतात की अंगात येत नाही, का येत नाहीये. तर मला असं म्हणायचंय माझ्या सचिनांनो, माझ्या मायबापांनो, माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुमचं मन दुखवण्याचा किंवा तुमच्या विरोधात बोलण्याचा पहिल्या प्रथम तुम्हाला राईटच नाहीये, पहिल्या प्रथम तुम्हाला अधिकार नाहीये. कारण की तुम्ही माझे आहात आणि माझे आहात, माझ्या कुटुंबातले आहात आणि मला जे अनुभव आलेला आहे अध्यात्मामध्ये आज 30-32 वर्षामध्ये, मला जो अनुभव आहे लहानपणापासून, माझा जो अनुभव आहे तो अनुभव मी तुम्हाला सांगत असतो. तुमच्यावरती टिप्पणी करणं, तुम्हाला नाव ठेवणं हे माझं काम नाही. आणि खरोखर साधू संतांनी, महात्म्यांनी कधीही कोणावरती टिप्पणी करता कामा नाहीये, कोणाचं मन दुखवता कामा नाहीये, कोणाबद्दल वाईट बोलता कामा नाहीये, ते कामच नाहीये. पण माझा समाज जर अंधश्रद्धेच्या मार्गाने जात असेल, माझा समाज, ज्या समाजाला मी देव म्हणतो, ज्या समाजाची सेवा करण्यासाठी मी आलेलो आहे, सेवा करण्यासाठी भगवान परमात्माने मला इथे नेमवलेलं आहे. थोडंफार मी तुम्हाला सांगतो, कारण मी फार मोठा गाडा अभ्यासक किंवा फार मी विद्वान किंवा फार मी साक्षात्कारी साधू नाहीये की मी काहीतरी चमत्कार तुम्हाला काहीतरी प्रबोधन करेल किंवा खूप मी वाचन केले, खूप माझा वेदांचा अभ्यास आहे, खूप शास्त्र माझं पठण आहे, अशातला अजिबात भाग नाहीये. पण भगवंताची भक्ती करत असताना, भगवंताचं नामस्मरण करत असताना, आता बघा देव का अंगात येत नाहीये, तो ऑलरेडी देव आपल्या हृदयात आहे म्हणून आपला. आता विचार करायची गोष्ट आहे, याच्यावर प्रश्न सुटणार नाहीये की आपल्या हृदयात भगवंत आहे म्हणून अंगात येत नाही देव, याच्यावर काही प्रश्न सुटणार नाहीये. तर जेव्हा भगवंताची तुम्ही सेवा करतात, म्हणजे माता भगवती असेल, परमेश्वरी, माता सप्तशृंगी असेल, तुझा भवानी असेल, माझी रेणुका असेल, कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या भारतामध्ये 51-52 पीठ आहे आणि असे उपपीठ एवढे आहेत की आपल्याला मोजता पण येणार नाहीये. आणि ती माता जगदंबा, ती परमेश्वरी आपल्या सगळ्यांमध्ये विराजमान आहे. मी तर आईला देवी मानतो, मी तर माझ्या बहिणीला देवी मानतो, मी तर माझ्या सगळ्या मुली आहेत त्यांना देवी मानतो. आणि ज्या देवाच्या सृष्टीमध्ये जी नारी शक्ती आहे ना, ही प्रत्यक्षात जगदंबा आहे.
तीच जगदंबा आहे. कारण ती जगदंबा जर तुमच्या प्रपंचिक जीवनामध्ये नसेल तर तुमचा संसार शून्य आहे. मला असं वाटतं आतापर्यंत माझ्या एवढ्या अध्यात्माच्या प्रवासामध्ये माझा अनुभव मी एक्सप्लेन करत असतो. अजिबात मी पुस्तक वाचून पण बोलत नाही आणि पुस्तकातलं काही घेऊन पण मी तुम्हाला बोलत नाही. हा, साधू संतांचे जे मी चरित्र वाचले, साधू संतांचा जो भाव होता भगवंताला भजण्याचा की भगवंताची भक्ती करण्याचा, तो भाव मी माझ्या अंतःकरणाने शुद्ध भावाने मी जाणला. आणि ते साधू संतांच्या मार्गाने किंवा साधू संतांचा जो उपदेश आहे ती माझ्या छोट्याशा अभ्यासाने, छोट्याशा वाणीने मी आपल्यासमोर एक्सप्लेन करत असतो. आणि नेहमी समाज प्रबोधन करण्यासाठी स्वतः आपण कसे असले पाहिजे याची जाणीवही मला आहे. तर सज्जनांनो, भगवान परमात्मा जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवता आपण जेव्हा माझ्या अंगात देव आहे असं आपण म्हणतात आणि थोडासा संचार वगैरे ज्या काही गोष्टी असतात ह्या गोष्टीवर तर मला काही विश्वास नाही आहे. आणि मग काय होतं की एखादा एज्युकेटेड आहे, एखादा शिकलेला आहे, एखादी मुलगी शिकलेली, एखादी माऊली शिकलेली आहे. ती माऊली विचारली अंतर्ज्ञानी नसते, तिचा काही एवढा अभ्यास नसतो, समोरच्या व्यक्तीच्या अंगात येत आणि ती समोरची व्यक्ती ते सगळं बोलत असते आणि समोरच्या व्यक्तीला ते खरं दुःखात असतो तो आणि खरं वाटत असतो. आणि बघा आता ज्याच्या अंगात येतं ती बिचारी खरंच तिच्या अंगात येतं का, खरंच येत नाही का, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी काय फार तत्वज्ञानी ब्रह्मज्ञानी नाही की मी त्यांच्या मनात ओळखून तुम्हाला सांगायला. हा ज्याच्या त्याच्या भक्तीचा भाव आहे. पण मला असं वाटतं की जर निराकार सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवत गीतेमध्ये मला असं वाटतं भगवान स्वतः भगवान परमात्मा असे म्हणतात, मैं अध्यक्षेन प्रकृती स्वीयते सचराचरम हे तू नाणेल कोणते जगत ती परिवर्तते. अर्जुना, या सृष्टीचा मी अध्यक्ष आहे. माझ्याशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाहीये. ज्या काही घडामोडी होतात ना सृष्टीमध्ये माझ्या, तर त्या सगळ्या माझ्या अध्यक्षाखाली होतात. मग मला असं वाटतं की त्या देवाला, त्या भगवान परमात्माला कोणाच्या तरी अंगात येऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा काही संबंधच नाहीये. कारण जेव्हा भगवंताची तुम्ही भक्ती करतात ना तर त्याचे लक्षण मात्र मी सांगू शकतो. अंगात येतो का नाही येत याच्यावरती मला असं वाटतं मी तर टिप्पणी करणार नाही, की मी काही चुकीचं पण बोलणार नाही. कारण की बोलताना बोललो मी की या देशातला प्रत्येक प्राणी जीव प्राणी माझा आहे आणि त्यांच्याबद्दल चुकीचं बोलणं अजिबात मला ते आवडणार नाहीये आणि कदाकाळी मी बोलूही शकणार नाही. कारण माझे लोक आहेत. माझ्या लोकांना समजून सांगणं, माझ्या लोकांना समजून घेणे माझं कर्तव्य आहे. त्यांना वाईट म्हणणं किंवा त्यांच्यावर टिप्पणी करणं अजिबात माझं कर्तव्य नाही आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला भगवंताला तुम्ही एकरूप होतात, भगवंताची तुम्हाला आवड लागते, नामाची आवड लागते, तर त्याची काही लक्षणं आहेत. जेव्हा भगवंताच्या नामाची गोडी तुम्हाला लागते ना तर तेव्हा ना पहिल्या प्रथम तर तुमची वाणी गोड होते. तुमच्या मधला जो लोभ आहे ना, अहंकार आहे ना, तुमच्या मधला जे काही षडविकार आहे, तुमच्या मधला जो काही स्वार्थ आहे, लोभ आहे, हे लोभ हळू कमी व्हायला लागतो. आणि ज्या लोकांबद्दल तुम्हाला राग आहे, ज्या लोकांबद्दल तुमची स्पर्धा आहे, ज्या लोकांबद्दल तुम्हाला द्वेष आहे, जे लोक तुम्हाला शत्रू वाटतात की माझे लोक शत्रू आहेत, माझी निंदा करतात असं तुम्हाला वाटतं ना, त्या लोकांबद्दल तुम्हाला प्रेम व्हायला लागतं. आणि तुम्ही सर्वांवरती प्रेम करायला लागता. सर्वांमध्ये तो भगवान परमात्मा तुम्हाला दिसत असतो. आणि सर्वांबद्दल जेव्हा तुम्ही दया प्रेमानं, जेव्हा सर्वांबद्दल कर्तव्यानं तुम्ही बोलता, तुम्ही सर्वांची जेव्हा काळजी करता, सर्वांबद्दल तुम्हाला जेव्हा प्रेम वाटतं, तर त्यावेळेस ना देवाशी तुम्ही एकरूप झालेले असतात. जेव्हा देवाशी एकरूप होतात ना, मी बोलत नाहीये राम राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसुनी पत्नी घ्यायचे. राम कसा होता? जेव्हा तुम्ही राम राम म्हणाल ना आणि जेव्हा तुम्ही रामच होत जाल तर तुम्हाला कळणारच नाहीये. राम कधीही बोलला नाही मर्यादा पुरुषोत्तम, मी देव आहे. माझा भगवान श्रीकृष्ण कधीच बोलला नाही की मी देव आहे. जेवढेही अवतारी महापुरुष होऊन गेले,
साधू संत अजिबात बोलले नाही मी देवाचा अवतार आहे, माझ्यामध्ये देव आहे, मी देवाचा अवतार आहे. हा, प्रत्येकाच्या ज्ञानातून एवढंच आपल्याला ऐकायला मिळतं की प्रत्येक जीव देवाचा अवतार आहे. आपल्या सर्वांनी डोळस बुद्धीनं जर भक्ती केली, आपल्या सगळ्यांनी, आता उदाहरण मी तुम्हाला कधी कधी सांगतो की रामनामाची वही लिहिली पाहिजे. आता रामनामाची वही लिहिण्यासाठी मी का बरं तुम्हाला सांगतो, तर एखादा आजार असा असतो की त्या आजाराला आपण धरून बसतात आणि त्या आजाराला धरून बसल्याच्या नंतर ना तो आजार वाढतो. सगळ्यात आजार का होतात, तर जेव्हा आपण रात्रंदिवस विचार करतात, जास्त जास्त आजार विचारणं होतात. कारण की त्या विचारामध्ये तुमची शक्ती लागल्या जाते, मग त्याच्यातून तुमचा व्यवस्थित मेंदूला रक्तपुरवठा होत नाहीये, तुम्हाला अन्नपचन होत नाही, ऍसिडिटी वाढते, तुम्हाला मग त्याच्यात झोप येत नाहीये, त्या झोपेचे पण असे परिणाम की तुम्हाला गोळी घेऊन झोपावं लागतं. बरेच वेगळ्या प्रकारचे आजार आहेत. काही अशा गोष्टी आहेत समाजामध्ये, काही अशा गोष्टी आहेत की माझ्या आईला मी नाही सांगू शकत आणि मग माझ्या मनातल्या मनात ठेवतोय. आपण डॉक्टरांना सांगायला पण लाजतात, मनातल्या मनात ठेवतात. आपण देवाला सांगतात, आपला विश्वास देवावरती नाहीये की देव माझा ऐकत असेल का नसेल, बरोबर आहे. तर असे बरेचसे प्रश्न आहेत. तर मला असं वाटतं की तुमच्या अंतरंगामध्ये, तुमच्या हृदय आकाशामध्ये तो भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्माने तुम्हाला सतसत विवेक बुद्धी दिलेली आहे, चांगलं आणि वाईट, या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहित आहेत. तर मला असं वाटतं की आपण इथे आल्याच्या नंतर ना एक डोळस धर्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आणि प्रचार आणि प्रसार करत असताना तुमच्यामध्ये जातीवाद नको, तुमच्यामध्ये राष्ट्रवाद नको, तुमच्यामध्ये ज्ञानाचा भेदाभेद नको, तुमच्यामध्ये पैशाचा भेदाभेद नको. तो गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत, पैशावाला मला सन्मान केला पाहिजे, तो गरीब आहे त्याला नंतर सन्मान दिला पाहिजे, अशातला भाव नाहीये. आणि देवाला भगवंताला श्रीमंतीशी आणि गरीबाशी, जातीवादाशी, राष्ट्रभेदाशी देवाला अजिबात देणं घेणं नाहीये. तो सर्वांचा आहे, सर्वांमध्ये सारख्या अंशाने आहे आणि त्याला सगळे प्रिय आहे. म्हणून आपण संतांच्या मार्गाने गेलं पाहिजे. बघा, तुम्ही शनिवारी येतात, तुमचे प्रश्न विचारतात, रामराम जे गुरुदेव सांगतात ना, तो 2 मिनिट 1 मिनिट तुम्ही त्या रामनामामध्ये जर राम 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 जर म्हणत गेले ना, तर काही सेकंद जर तुम्ही त्या रोगातून बाजूला झाले आणि त्याच्यातून आनंद प्राप्त झाला, तर दर्शन केल्याने सुरुवात. दुःख वाटून घेऊ शकत नाहीये, ना तुमचा मी ताप घेऊ शकत, ना तुमची शुगर घेऊ शकत, ना तुमची बीपी घेऊ शकत, पण तुम्हाला त्याच्यातून तुम्हाला आनंद कसा मिळेल, त्या रोगातून, त्या विचारातून, त्या दुःखातून तुम्ही बाहेर कसे पडाल, याचं काम मात्र गुरुदेव करताय. आणि राम राम जर तुम्ही म्हटले आणि तेवढा वेळ जर भगवंताला दिला, तर ना जाणे भगवान परमात्मा तो अंतर्यामी आहे. हजारो लाखो डोळे आहेत. म्हणजे पहिला प्रथम तो जीव निर्माण करायच्या अगोदर जो चारा निर्माण करतो, त्याला किती काळजी आहे बघा. आणि जो जीव जन्माला यायच्या अगोदर जो चारा निर्माण करतो, तो तुम्हाला दुःखी ठेवल का, तुम्हाला कष्टी ठेवल का, तुमचं दुःख त्याला समजणार नाही का? मीच एकमेव माध्यम आहे का त्याला सांगू शकतो देवाला, तो मी अजून पाहिलेला नाहीये, अनुभवलेला नाहीये. तुमच्यातलाच एक मी प्राणी आहे. खरंच मी सगळं देवाला सांगतो, देव माझा ऐकतो, अशातला काही भाग नाहीये. तर प्रत्येकाला देवाने सुंदर असं मान दिले, प्रत्येकाला सुंदर अशी बुद्धी भगवंताला दिलेली आहे. तर मला असं वाटतं, जर आपली सद्बुद्धी असेल, सत विचार ऐकण्याची, सत विचार श्रवण करण्याची, सत बोलण्याची, सतचं पालन करण्याची, तर मला असं वाटतं देवाच्या जीवसृष्टीमध्ये सगळे देव आहेत. सर्व भगवंताचं स्वरूप आहे, भगवंताचं रूप आहे. आणि अशा भावनेने जर आपण भगवंताचं चिंतन केलं, आता गुरुदेव ग्रंथ वाचायला लावतात, त्या ग्रंथामध्ये मी फार तत्वज्ञान ब्रह्मज्ञान टाकलेलं आहे का? नाहीये. मीही साधू संतांचं स्मरण केलं असेल, मीही त्या भगवंताचं नामस्मरण केलं असेल, आणि माझ्या चांगल्या बुद्धीला, भोळ्या बुद्धीला सुचलं असेल आणि ते मी मांडण्याचे प्रयत्न, आणि त्याच्यातलं सगळंच बरोबर आहे असा मी सिद्धांत नाही मांडू शकत, असंही मी सांगू शकत मी सगळंच बरोबर आहे, माझं चुकीचं नाहीये आणि जगातलं सगळ्यात माझ्याकडेच ज्ञान आहे ते बरोबर आहे, तुम्ही घ्या, हे असं नाही मी बोलू शकत. कारण की जे मला भोळ्या भावाने, भगवान परमात्माने चांगल्या मनाने जे मला प्राप्त झालं ते मी मांडलं. कसं मांडलं की एखादी जर ओवी एक तुम्ही जर वाचली, तर मला असं वाटतं ती ओवी ना असा बोध करते की भगवान परमात्माला जर असं निर्मळ मनाला बोललं तो ऐकतो. आता विचार करायची गोष्ट आहे, शबरीचे उष्टे बोरं खाल्ले
बरोबर आहे, बरोबर आहे ना? मला असं वाटतं तुम्ही घाबरले का, टेन्शन असं काही नाही का? तुम्हाला वाईट नाही वाटत ना? कारण की शबरीचे उष्ट बोरं खाल्ले, मातंग ऋषीची भविष्यवाणी गुरुची त्याला सिद्ध करायची होती. तो निराकार राम, राजा दशरथाचा राम, 60 वर्षांनी म्हातारपणाला झालेला राम, सगळ्या लोकांनी हृदयात ठेवला. काय काय उपमा विशेषण त्या रामाला दिलेला आहे. असा अनमोल राम माता शबरीकडे गेला. रामाने खाल्ले. विचार करायची गोष्ट आहे, तुमचं पवित्र नाम तो का स्वीकार करणार नाहीये? तुमचा पवित्र भाव तो का स्वीकार करणार नाही? एवढंच आहे, जर तो दिसला आणि तुमच्या समोर प्रगट झाला, कोण कोण त्या रामाला बांधून टाकणार नाही सांगा? मला तर असं वाटतं, जर राम दिसला असताना, माझा हनुमंतराय दिसला असताना, तर धर्मतर भाग्यवंतांनो जास्त कुण बांधून टाकलं असं सांगा बरं? जास्त कुण बांधला असता? ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे सुख सुविधा आहे, ज्याच्याकडे त्याला दिल्या घेतल्या जातं, बरोबर आहे. पण देव एवढा ठकडा आहे, असा फसणारा नाही आणि खऱ्या भक्तांना फसू देणारा नाहीये. तो दिसत नाही तो बरा आहे. जर एकदा दिसलं ना, बघा तुम्ही धर्माची बहीण मानून बघा, भाऊ मानून बघा, आई मानून बघा. जोपर्यंत ती आई गोड गोड बोलते, जेव्हा धर्माचा भाऊ साडी चोळी घेतो तेव्हा गोड लागतो, आणि धर्माचा भाऊ जेव्हा अधिकार आपल्यावर दाखवायला लागतो, तू माझी बहीण आहेस, मग मी तुला दिलं, मग तू का बरं दिलं नाही, त्याचा राग येतो, नाते तुटून जातात. आता विचार करा, नातं जो जोडलं ते तुटतं, ते देवाला माहित होतं. जग असं आहे, हार प्रेम देतात, हार चांदी सोनं देतात, लोटांगण घेतात, बरोबर आहे. पण तेवढा भाव त्यांचा नसतो सज्जनांनो. ज्याचा निर्मळ भाव आहे त्याला देवाला प्रश्न सांगायची गरजच नाही. देवाला शोधूच नका, अशी भक्ती करा, अशी भक्ती करा की तो तुम्हाला शोधत आला पाहिजे. शक्ती घ्यायला विनंती करा मला. असे दिग्गज भक्त आहेत आपल्या भारत भूमीमध्ये जन्माला आलेले. त्यांच्या भक्तीने, त्यांच्या साह्याने आपण सर्व छान जीवन जगताय. धर्मदर भाग्यवंतांनो, अशी भगवंताची भक्ती करा की तो तुम्हाला शोधत आला पाहिजे. आणि मला तर असं वाटतं, जेव्हा भगवंताची भक्ती करतात ना, आपल्याला सद्बुद्धी प्राप्त होते, आणि ती सद्बुद्धी आपले सगळे विकार घालवते, चांगली वाणी देते, चांगला भाव देते, चांगलं प्रेम देते, चांगली प्रेमाची जाणीव देते, आणि हे सगळं आपल्याकडे असेल तर अशा अपेक्षा काय राहणार आहे? म्हणून संतांची गरज आहे, गुरुवर्यांची गरज आहे, साधू संतांची गरज आहे. आज या राष्ट्राला साधू संत नसते तर कुणी योग मार्ग दाखवला असं सांगा बरं? आज तुम्ही सगळे गंजल्या गांजल्यानी इथपर्यंत तुम्ही आलेले आहात. विचार करा, माझ्या गणेश दादाची दारू सुटली. विचार करायची गोष्ट आहे. लाखो लोकांनी जरी त्याला सांगितलं की ते बाबा चांगला नाहीये, फार टिपण्या लोकांवरती करतो, तो बरोबर आहे, फार बाबा काही काही बोलत असतो, तो म्हणतो तो तुमच्यासाठी बाबा असेल, माझ्यासाठी ना माझी भावना का बरं अनुभवला? कारण देव अनुभवला ना माझा वाटतो. लोक अनुभवले ना ते माझे वाटतात. आणि बघा ना, आपले नातेवाईक जे असतात ना, हे सगळं देवाचं रूप आहे. पण प्रत्येकाला ऋण व्यक्त करण्याचा अधिकार आहे ना, मग ते प्रमाणापेक्षा जास्त ऋण व्यक्त करतात ना, आणि मग त्याच्यातून आपल्याला फार त्रास होतो. मला असं वाटतं की भाऊ जर बहिणीसारखा वागला तर ती हिस्सा मागणार नाहीये. बहीण जर भावाला, हो हा माझा अधिकाराचा भाऊ आहे, तर तोही तिला विसरणार नाहीये. आई वडिलांना तुम्ही देवासारखं मानलं तर तो लांब नाहीये, आई वडिलांमध्येच आहे. मला असं वाटतं, शेजारची आई जेवढी चांगली वाटते ना, तिनं फक्त तुम्हाला खाऊ घातलेली गोड बोलली. म्हणजे आई तुम्हाला वाईट वाटते ना, तिने 9 महिने नोटीस तुम्हाला मोठा ठेवले, हे समाजाला कळत नाही म्हणून लोकांना गोड बोलल्याला अतिशय चांगलं वाटतं. तर रागानं सांगितलं ना, ते लोक चांगले नाहीये. माझा स्वभाव आहे, तुम्ही माझं कुटुंब, मी मला असं वाटतं 10 ते 20 वर्ष मी प्रयोग केला असेल, तुम्ही माझ्या आहात. आणि समाजाला फसवणारी व्यक्ती ती समाजाला फसवत नसते, ती स्वतःच फसवत असते. समाजाला चांगलं म्हणणारी व्यक्ती, समाजाला चांगल्या मार्गाला दाखवणारी व्यक्ती
ती स्वतःही चांगल्या मार्गाला जात असते आणि समाजाला चांगल्या मार्गाला घेऊन जात असते. आपले प्रश्न हनुमंतराज सोडवतील. आपली पवित्र भक्ती आहे, आपला अतिशय सुंदर भाव आहे. आणि बघा, मी माझ्या आयुष्यातला अनमोल वेळ तुम्हाला देत आहे. माझ्या आयुष्यातला अतिशय मोलाचा वेळ मी तुम्हाला देत आहे, तर तुमच्या परिवारातला म्हणून. तर सचिनांनो, मला असं म्हणायचं की प्रोसेस म्हणून शनिवारी येऊ नका, प्रश्न सुटतील म्हणून शनिवारी येऊ नका, खरं जीवन जगण्यासाठी शनिवारी. आणि आपली खरी संपत्तीची ओळख गुरुदेव आज करून तुम्हाला दाखवणार. आपली खरी संपत्ती आपलं सुंदर मन, आपली सद्बुद्धी आणि आपण जे कर्म करताय ना, ही खरी आपली प्राप्ती आहे. तुम्ही चांगलं बोलाल ना, सगळे लोक तुमच्याकडे येतील. तुम्ही कोणाला धावून जाल ना, सगळे लोक तुमच्याकडे येतील. आणि मला असं वाटतं, नाते टिकवा. पैसा कमवायला ना कोणी पण पैसा कमवू शकतं, पण नाते माणसं कमवा. माणसं तुमच्या मागे, समाज तुमच्या मागे असेल, समाजाचा तुम्हाला सपोर्ट असेल, तर मला असं वाटतं हे वेगळं जीवन आहे. बघा, प्रबोधन कारगणा, गुरुदेवाचे अभंग का वाचायला लावतात, संतांचे अभंग का वाचायला लावतात, माझ्या ज्ञानदेवाच्या ओव्या का वाचायला लावतात. तर माझ्या ज्ञानदेवाची एखादी जर ओवी तुम्ही वाचली, तर ज्ञानदेवाची भक्ती, ज्ञानदेवाचं श्रम, ज्ञानदेवाचं अवतार कार्य किंवा संत कशा असतात, संतांचा भाव कसा असतो, संतांचं प्रेम देवाशी कसं असतं, संत देवाशी एकरूप कसे झाले, बरोबर आहे, तर ही तुमच्या लक्षात येईल. जाणीव करून देण्यासाठी, नाही तर पुस्तकं विक्री करण्यासाठी नाहीये. आपण काही बोलू शकतात, बरोबर आहे, आपलं मन काही बोलू शकतं, पण जेव्हा ज्ञानी मन होतं, जेव्हा सद्गुरूचा बोध आपल्याला जेव्हा होतो, जेव्हा आपण संतांच्या मार्गाला येतात, तर आपले जे विकार आहेत ना, आपोआप कमी होतात आणि सगळे आपले वाटायला लागतात. तर आजच्या शनिवारच्या मार्गदर्शनातून मी एवढंच आपल्याला सांगेल की जिथे तुम्हाला जागा मिळेल ना, तिथे झाडं लावा. जिथे रस्त्यावरती काय दिसेल ना, तिला खाऊ. जिथे रस्त्यावरती दुःखी प्राणी तुम्हाला दिसेल ना, त्याला मदत करा. ज्यांना अन्न खायला नाही ना, ज्याला गरज आहे, तिथे अंडदान करा. जिथे मुलांची राहणीमान सुधरत नाहीये, जिथे अंधश्रद्धेचा प्रभाव आहे, लोक डॉक्टरांना पहिलं प्राधान्य देत नाही, पहिलं प्राधान्य बाबाला देतात. बाबाकडे जातात, काही त्याचा विलास अंगारा दुपारा करतात, त्याच्यात आधीच त्या लेकरांना व्यवस्थित खायला मिळत नाही, आधीच त्यांचं आरोग्य चांगलं नसतं, आधीच त्यांना त्याचं नॉलेज त्यांना माहिती नसते, गरीब परिस्थिती असल्यामुळे त्यांच्याकडे मान नसतं, ते लगेच डॉक्टरकडे जाऊ शकत नाहीये. तर अशा लोकांमध्ये गेल्याच्या नंतर ना, त्यांची चौकशी करा, त्यांचं दुःख विचारा, तुम्हाला काय हवा विचारा. मला असं वाटतं दानपेटीतच पैसे टाकल्याच्या नंतर तुम्हाला पुण्य लागेल असा काही भाग नाही आहे. तर मला असं वाटतं घोर गरीब जे गरजू आहेत त्या खरोखर देवाच्या दानपेट्या आहेत. ही जर तुम्ही सेवा केली कारण की या देशातला प्रत्येक मुलगा आणि मुलगी शिकली पाहिजे. या देशातला प्रत्येक मनुष्य व्यसनमुक्त असला पाहिजे. या देशातला प्रत्येक नागरिक आरोग्याने चांगला असला पाहिजे, मानसिकतेने चांगला असला पाहिजे, त्याची भक्ती तो आध्यात्मिक असला पाहिजे. आणि मला असं वाटतं ना, मंदिरांमध्ये ना खूप गर्दी व्हायला पाहिजे, प्रवचनाला खूप गर्दी व्हायला पाहिजे, पण त्या गर्दीच्या ठिकाणी ना दानपेटीचं राज्य नको. त्या गर्दीच्या ठिकाणी ना पैशाचा भाव नको, पैशाचा लोभ नको. त्या गर्दीच्या ठिकाणी माणूसपण असणं गरजेचं. गर्दी काही कामाची नाही आहे. हा, जिथे माणूसपण आहे तिथे गर्दी होऊ द्या ना, तिथंच तो आहे. भगवंत कुठे आहे? भगवंत कुठे आहे? जिथे सत्यवाणी बोलल्या जाते, जिथे सत्य कार्य केल्या जातं, जिथे प्रत्येक जीवाचा सन्मान आहे, जिथे निसर्गाला जपल्या जातं, पूजल्या जातं, जिथे गायीची सेवा केली जाते, जिथे सत्मार्ग आहे, जिथे साधू संत आहे, सत्पुरुष आहे, तिथेच भगवंत आहे. मंदिरामध्ये तुम्ही का जायला लावतात? तर मंदिरात गेल्याच्या नंतर ना, जेव्हा तुम्ही देवाच्या 5-4 पायऱ्या चढतात ना, त्या परिसरामध्ये गेले बघा ना कशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे. त्या परिसरात गेल्याच्या नंतर ना, किती रागीट असो, अक्षरशः दारू पिलेला जरी माणूस असला ना, तो अशा हात जोडतो. तो बोलू अगर नाही बोलू त्याच्या नशामध्ये, पण तो हात जोडतो. म्हणजे त्या आजूबाजूचं वातावरण किती पॉझिटिव्ह आहे. साधू संतांकडे का जा?
योग्य ते मार्गदर्शन करतात. संतांना का शरण जा, योग्य ते मार्गदर्शन करतात. आणि राष्ट्राला धरून, संविधानाला धरून, आपल्या भारतीय संस्कृतीला धरून जे बोध करतात ना, तिथे गेलंच पाहिजे. सर्वांना विनंती करेल, भगवान परमात्मा आपल्याला उदंड आयुष्य दे, आरोग्य चांगलं दे, आपल्या मनोकामना पूर्ण कर आणि खरंच तुमच्या हृदयाचं पवित्र प्रेम असं श्रीराम शक्तीपीठाबद्दल, बुद्धाबद्दल राहो अशा हनुमंतराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुमचे प्रश्न जर तुम्हाला प्रवचन समजलं असेल तर सगळ्यांचे प्रश्न सुटलेले आहेत मला असं वाटतं. आणि प्रत्येकाने कंपल्सरी जेव्हा तुम्ही प्रश्न विचारायला येतात ना, तर बुद्ध सांगतात राम नामाची वही घेऊन जा. राम नामाची वही का घेऊन जाईल तर मी तुम्हाला सांगितलं, ग्रंथ घेऊन जा. का बरं सांगितलं की एक जरी ओवी त्याच्यातली वाचली आणि ना जाणे चंचल मनाला बोध झाला ना, विचलित मन स्थिर झालं, तर मला असं वाटतं काय किंमत आहे त्या वहीची, पुस्तकाची सांगा. न भेटणार भेट, देव जवळ आहे, कुठेही लांब शोधायची गरज नाही आहे. कर्म चांगलं करा, बोलताना वाणी अतिशय गोड वापरा, कोणाचं मन दुखवू नका, कोणाची स्पर्धा करू नका, कोणाला फसवू नका आणि कोणाला चुकीची साबित करू नका. कारण आपल्याला असं वाटतं की मी बरोबर आहे, समोरचा चुकीचा आहे. जगामध्ये कोणी चुकीचं नाही, सगळे बरोबर आहे. एवढंच आहे, ज्याच्या त्याच्या ज्ञानानुसार, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार माणसं वागतात. आणि आम्हाला जर असं वाटलं ना की हे बरोबर आणि हे चुकीचं आहे, तर आम्ही खूप असं मन सांभाळून किंवा अंतर्मनाला क्षमा मागून, समोरच्याचं मन दुखता कामा नये अशी हृदयाची क्षमा मागून आम्ही बोलत असतात की त्याला बोधही झाला पाहिजे, त्याचं मनही दुखलं नाही पाहिजे, सुखी पण राहायला पाहिजे, चांगल्या मार्गाला पण आला पाहिजे. सर्वांना रामकृष्ण हरी. श्रीराम.